नमस्कार मित्रांनो. इमोशनल फ्रीडम टेक्निक या टेक्निकच्या माध्यमातून आपण ऍक्च्युअली पैशांच्या स्वरूपात कसा फायदा होईल ते आपण या चॅनलच्या माध्यमातून फॉलो करत असतोय. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओ आवडले असतील तर, आणि नसेल आवडलं तरी सुद्धा कमेंट करून तुमचा रिप्लाय देत चला. चला तर मग आज आपण पाहूया की अतिशय एक पॉवरफुल अशी हॅक किंवा पॉवरफुल असं बिलीफ डिकोडिंग सिस्टम म्हणू आपण त्याला. म्हणजे बघा कसं असतं मित्रांनो, ज्या वेळेस पैशांच्या बाबतीत आपण टॅपिंग करत असतोय त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या चुकीच्या धारणा कोणत्या आहेत ह्या समजलं पाहिजे. त्या समजलं तरच खऱ्या अर्थानं आपल्याला टॅपिंग व्यवस्थित करता येते. आता एक आपण सिनारा असं घेणार आहोत की मोस्टली नोकरदार वर्गांची माझ्याकडे तक्रार राहते किंवा मी त्या फेज मध्ये बरेच वर्ष होतो. तर मला एक महत्वाचा एक व्हॉट यू कॉल्ड मला एक महत्वाचं एका विचारानं मदत झाली. तो विचार आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तो विचार असा आहे की खऱ्या अर्थानं चुकीची धारणा आपल्याला पकडता आली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने व्यवस्थित टॅपिंग करता येतं. मग ही चुकीची धारणा कशी करायची तेही इन्कम वाढवण्यासाठी मी आज ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. ज्या वेळेस आपण पगार वाढला नाही म्हणून आपण तक्रार करत असतो ना, त्यावेळेस आपण एक मान्य केलं पाहिजे की आपण किती कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे कंपनीच्या ग्रोथसाठी हे आपल्याला ठामपणे आत इंटरनल स्ट्रॉंग फिलिंग पाहिजे. आणि ते जर स्ट्रॉंग फिलिंग असेल तर ते इझिली आपण हायर मॅनेजमेंट पर्यंत आपण पोहोचवू शकतोय. यासाठी ना एक एक्सरसाइज करायचा. तो असा एक्सरसाइज आहे की शांत बसायचं, स्वस्थ बसायचं, डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचं आहे की तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते काम कंपनीच्या ओनर पर्यंत जर बऱ्याच वेळा वर्षभरामध्ये कधी अप्रोच होत असेल, कधी कनेक्ट होत असेल ओनरशी तर ओनरला समोर घ्यायचंय. होत नसेल तर प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट लेवल पर्यंत तरी तुम्हाला हे इमॅजिनेशन करता आलं पाहिजे. म्हणजे वर्षभरामध्ये ज्यांच्याशी आपण काही कामानिमित्त ऍक्सेस करू शकतोय, काही कामानिमित्त आपण त्या सिनियर मॅनेजमेंटशी आपण संपर्क करू शकतोय, अशा व्यक्तींना डोळ्यासमोर घ्यायचंय. मग ह्या व्यक्तींना डोळ्यासमोर घ्यायचा, इमॅजिन करायचं की आपण त्या कॉन्फरन्समध्ये आहोत किंवा त्यांच्या केबिनमध्ये आहोत आणि आपण कॉन्फरन्सच घ्या, कॉन्फरन्समध्ये आहोत आणि आपण हे जे सिनियर मॅनेजमेंट बसलेले आहेत, वेगवेगळ्या व्हर्टिकलचे व्हीपी असतील, प्रेसिडेंट्स असतील वगैरे, ह्या सगळ्यांना वर्षभरामध्ये स्वतः काय काम केलंय हे आपल्याला प्रेझेंट करायचं, इफेक्टिव्हली प्रेझेंट करायचंय. जनरली आपण काय करतो, बॉस समोर प्रेझेंट करत असतोय अप्रेझलच्या वेळेतच, पण इथं तसं नाही इमॅजिन करायचं. इथं आपण सिनियर मॅनेजमेंट बसलेले आहेत त्यांच्या समोर आपण प्रेझेंट करायचं, इमॅजिनेशनच करायचं आहे. असा अर्थात खूप रेअर अशी ऑपॉर्च्युनिटी येते किंवा काही लोक म्हणजे येण्याचा काय तसा स्वभाव हेच येत नाही, संपर्कच येत नाही, पण हे इमॅजिनेशन करायचं आहे. आणि हे इमॅजिनेशन करत असताना तुम्ही तुमचं गट फिलिंग काय येतंय हे चेक करायचंय. या इमॅजिनेशन मध्ये तुम्ही स्वतःला चेक करायचंय की 0 to 10 मध्ये तुम्ही किती कॉन्फिडेंटली त्या सिनियर मॅनेजमेंट समोर सांगू शकताय की येस, आय एम इम्पॉर्टंट फॉर दिस ऑर्गनायझेशन अँड व्हाय आय एम इम्पॉर्टंट, रिझन नंबर 1, रिझन नंबर 2, रिझन नंबर 3, असं तुम्ही त्या सर्वांसमोर सांगू शकाल. असं एक कॉन्फिडंट फिलिंग निर्माण होतंय का पहा. ते किती होतंय तेही चेक करा. आणि जर होत नसेल तेवढं कॉन्फिडंटली तर त्याचीही कारण तुम्ही चेक करा. अपेक्षित काय आहे की तुम्ही 10 out of 10 तुम्हाला ते गट फिलिंग किंवा कॉन्फिडंट फिलिंग निर्माण झालं पाहिजे की बाबा रे येस, आय एम इम्पॉर्टंट फॉर दिस ऑर्गनायझेशन बिकॉज रिझन नंबर 1, रिझन नंबर 2, रिझन नंबर 3, रिझन नंबर 4, रिझन नंबर 5, असं ही लिस्ट तुम्हाला तुमच्या इंटरनल डायलॉग मध्ये हे पाहिजे. आणि जर येत नसेल तर मात्र तिथं चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस तुमच्या बँक स्टेटमेंट मध्ये पण दिसणार आहेत. मग यासाठी काय करायचं, इथं काय करायचंय की जर ते फिलिंग येत नसेल तर मात्र आपण ते नोट करायचं आहे की का फिलिंग येत नाही. स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे की बाबा मला
एवढे सगळे सिनियर मॅनेजमेंट दिग्गज लोक बसलेले आहेत, यांच्या समोर माझं काम सांगण्यासाठी थोडा कॉन्फिडन्स का नाहीये, हे मात्र आपण तिथं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचे काय पॉइंट्स येतात ते पॉइंट्स आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. त्यातलं प्रामुख्यानं एक रिझन असू शकते की प्रेझेंटेशन, म्हणजे आय मे नॉट बी कॉन्फिडंट टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश इन फ्रंट ऑफ द सिनियर मॅनेजमेंट. मग ते कारण असू शकते की कॉन्फिडंटली आपण स्वतःला एक्सप्रेस न करणं. दुसरं कारण असू शकते की मी वर्षभर छोटे छोटे कामं करतोय आणि ह्या छोट्या कामांचा मला ऍक्च्युअली पैशांच्या स्वरूपात, म्हणजे ऑर्गनायझेशनला किती प्रमाणात कॅशच्या स्वरूपात बेनिफिट होतोय हे कॅल्क्युलेट करता येत नसेल, हे पण कारण असू शकते. तर अशी कारणं शोधायची आहेत, आणि हीच कारणं मित्रांनो खऱ्या अर्थानं तो एक खजिना बनला पाहिजे आपल्यासाठी. म्हणजे काय करायचं, तर एक्झाम्पल की प्रेझेंटेशन देता येत नाही का, तर इंग्लिशवरची कमांड नाहीये, तर इंग्लिशवरची कमांड आपल्याला डेव्हलप करता आली पाहिजे. मग ही कमांड आपण खूप कॉन्फिडंटली मेहनत घेता आली पाहिजे, आणि या रिलेटेड जे आपलं इंटरनल एक फिलिंग्स असतात, नर्वसनेस असेल की बाबा येस बाबा इंग्लिश नाही शिकलं तर इन्कमच वाढत नाही, हे कुठेतरी आपण त्याला रिलेट करू शकतो. म्हणजे आपलं एक थॉट प्रोसेस असते रिलेट करायची, ती रिलेशन डेव्हलप करण्याची प्रोसिजर वगैरे हे कुठेतरी ना आपण टॅपिंगच्या माध्यमातून ती जी इमोशनल इंटेन्सिटी आहे ती आपण इथं ड्रॉप करायची. बघा एक्सरसाइज हा साधाच आहे, पण इथं खऱ्या अर्थानं टॅपिंग करण्यासाठी अनेक पॉइंटर्स इथं भेटतात, आणि ह्या पॉइंटर्सला आपण अपॉर्च्युनिटी म्हणून आपण टॅपिंग केलं पाहिजे, स्वतःमध्ये ते बदल घडवले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला कॉन्फिडंटली अप्रेझलच्या सिस्टीम मध्ये असेल किंवा बॉस समोर वावरताना त्याच्याशी बोलताना डोळ्यात डोळं घालून बोलायची आपली हिंमत तयार होते. बघा पडतंय का ते, मी स्वतः अनेक वेळा हा एक्सरसाइज केलेला आहे. जे जे पॉइंटर समोर येतात त्या पॉइंटरवरती मी टॅपिंगच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल केलेला आहे, म्हणून हा मला खूप एक्सरसाइज इफेक्टिव्हली वाटतोय. ओके, अर्थात आता इथं जे पॉइंटरवरती कसं टॅपिंग करायचं, काय करायचं हे थोडक्यात मी सांगतो इथं, की जो प्रॉब्लेम येतोय त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जायचं, की बाबा का तो प्रॉब्लेम येतो, त्यापाठी मग आपली इमोशन काय आहे ते आयडेंटिफाय करायचं, आणि ती इमोशन टॅपिंग करत एक्सप्रेस करायचं. इतकंच करायचं टॅपिंग करत असतं. एखाद्या बाबतीत म्हणजे इंग्लिश सुधारण्या बाबतीत एक्झाम्पलच घेऊ आपण इंग्लिशचा, कारण की मोस्टली मराठी लोकांची तीच अडचण असत्या. इंग्लिशच्या बाबतीत आपण प्रयत्न करतोय, पण म्हणावं तसं यश येत नाहीये सुधारण्यासाठी, किंवा तसं वातावरण निर्माण होत नाही. मग आपणच एकटं पडल्यासारखं होतोय ग्रुपमध्ये, बाकी सगळे मराठीत बोलतात, आपणही नकळतपणे परत त्याच मराठीच्या ओघामध्ये येतोय. तर अशा परिस्थितीमध्ये आपली जी काही खतखत आहे, इमोशनल जी एक अडचण आहे, ती टॅपिंग करत व्यक्त करायची, की बाबा यस मी प्रयत्न करतोय, पण म्हणावं तसं मला यश येत नाहीये. हे मला माहिती आहे, माझं काम वगैरे सगळं चांगलं आहे, पण मला प्रेझेंटेशन करता येत नाही. मग हे कुठंतरी मला वाईट वाटतं, माझं मलाच वाईट वाटतं. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हा जो भाव आहे ना, स्वतःवरती प्रेम करतो आणि संपूर्णपणे स्वीकारतो, हे खूप महत्वाचं आहे टॅपिंग करत व्यक्त करणं. ठीक आहे, मग हे अशा पद्धतीनं जे पॉइंटर्स येतात ते पॉइंटर्स इमोशनल जे काही फिलिंग्स असतात, ते फिलिंग्स नर्वसनेस असेल, दुःख असेल, वाईट वाटणं असेल, व्हॉटएव्हर, ते सगळं टॅपिंग करत व्यक्त करायचं आणि रिलॅक्स राहायचं. परत चेक करायचं, परत तो एक्सरसाइज करायचा, की परत आपण त्या कॉन्फरन्स रूम मध्ये बसलोय, मी प्रेझेंटेशन करतोय, सगळे सिनियर मॅनेजमेंट माझ्या समोर आहेत, आणि माझ्या कामाचं महत्व, मी कंपनीसाठी काय इम्पॉर्टंट आहे हे मी पॉइंट वाईज त्यांना सांगतोय, हे फील करायचं आहे. परत काहीतरी पॉइंटर्स लक्षात येतील आणि परत त्यावरती आपल्याला टॅपिंग करायचं आहे. हा एक्सरसाइज तुम्ही सातत्याने केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कॉन्फिडंटली बॉस समोर असेल, सिनियर समोर असेल, वावरता येतील, आणि हे तुमच्या ऑटोमॅटिकली बॉडी लँग्वेज मध्ये रिफ्लेक्ट होईल. आणि मित्रांनो, ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थानं इम्पॉर्टंट आहे हे इंटरनल गट फिलिंग निर्माण होतं ना, त्याच वेळेस समोरचाही आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायला चालू होतो. बघा पडतंय का? ओके, तर एक्सरसाइज करा, काय अनुभव येतोय मला सांगा, आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.